राम राम नमस्कार. बघा, आजचा व्हिडिओ ह्या अतिशय महत्वाचा आहे, कारण हा घटना ही अशीच आहे. काय बघा, लहानपणी शाळेमध्ये ज्यावेळेस मुलं आपला ग्रहपाठ पूर्ण करत नसतात, ते ग्रहपाठ करायचं विसरतात किंवा त्यांच्याकडनं तो ग्रहपाठ पूर्ण होत नाही, त्यावेळेस ते काहीतरी कारण सांगतात. मला वडिलांनी हे काम सांगितलं होतं किंवा लाईटच नव्हती, कुणीतरी वारलं होतं, काय झालं होतं. मग ते अनेक कारण सांगून मी कसा बरोबर आहे म्हणून मी तो ग्रहपाठ पूर्ण नाही केलो, हे दाखवायचा तो अतोनात प्रयत्न तो मुलगा करतो. पण शिक्षकाला माहिती आहे त्या मुलाची मानसिकता काय आहे, त्या मुलानं खरंच तो पूर्ण केलंय का, त्याने दिलेले कारण आहेत ते कारण खरे आहेत की खोटे आहेत, हे शिक्षकाला ही अगोदरच सगळं माहीत असतं. कारण त्या लेकराची सायकोलॉजी असते, जे मानसशास्त्र असते, त्या मानसशास्त्राचा अभ्यास त्या शिक्षकानं शिक्षक अध्यापिकेमध्ये त्याने शिकलेला असतो. मग असाच केविलवाना प्रयत्न कोणीतरी सध्या करत आहे, त्यालाच ॲटम बॉम्बचे नाव देतोय. बघा, झालं असं मित्रांनो, की राहुल गांधी नेहमी असंविधानिक भाषेमध्ये बोलतात. त्यांनी संविधानिक जे काही पद आहेत, संविधानिक संस्था आहेत, त्यावर ते म्हणजे टीका नेहमी करतात आणि ते लोकांमध्ये एक फेक नेरेटिव्ह ते सेट करायचा प्रयत्न हे नेहमी करतात. पण या ठिकाणी त्याच्यावरती अनेक लोकांनी टीका केली, त्यांना अनेक लोकांनी घेरलं आतापर्यंत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या माणसाची इज्जत काय आहे तुम्हाला परत मी नव्याने सांगायची काही गरज नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हा आजचा व्हिडिओ नेमका का बरं आणला असेल, आहे की नाही. बघा, राहुल गांधी विषयी कुणी काय बोललं यापेक्षा महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय. महत्वाची गोष्ट आहे की राहुल गांधीवरती देवेंद्र फडणवीसांनी बोलणं हे खूप महत्वाचं आहे. कारण देवेंद्र फडणवीस नावाचे जे चाणक्य आहेत, उगवता तारा सितारा आहे, ते कधीही कुणाविषयी असं काहीही बोलत नाहीत. कारण त्यांचं बोलणं हे मितभाषी आहे, ते कमी बोलतात, पण ते बोलतात त्याला अर्थ खूप असतो. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन बोलणारे फक्त एका वाक्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून गेलं होतं. मी पुन्हा येईन फक्त या एका शब्दामुळं. एका शब्दामुळं जर पूर्ण राजकारण पलटत असेल, पूर्ण तख्त पलट होत असेल, तर जे काही देवाभाऊनं बोललेत त्याचा अर्थही तेवढाच गंभीर मित्रांनो असू शकतो. आता बघा, खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस कधीही आपल्या विरोधी लोकांना दुश्मन मानत नाहीत, कारण ते फक्त एक राजकीय भूमिका आहे, ते त्यांचं फक्त बोलणं इथपर्यंत असतं. आता महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीसांचा टप कोण असेल तर ते शरद पवार आहेत. कारण शरद पवारांचं नाव हे भारताच्या राजकारणामध्ये आहे, असं नाव उद्धव ठाकरेंचं नाही. उद्धव ठाकरेंचा पक्ष हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे आणि जो राहुल गांधी आहे तो स्वतःच भस्मासूर आहे. कधी डोक्यावर आपले हात ठेवेल आणि स्वतः भस्म होऊन जाईल सांगता येत नाही. मग आता या ठिकाणी त्यावेळेस बोलताना देवेंद्र फडणवीस बोलले होते, शरद पवार हरले जिंकले तरी ते काम करत असतात. आता ते काम कोणतं करतात, काय करतात, तुम्ही याचे अर्थ हे जनता लावेल. पण फक्त एक वाक्य त्याने बोललं, त्या वाक्यानं खूप काय सांगून गेलं की हरले जिंकले तरी शरद पवार कामच करत असतात. आता असंच राहुल गांधी विषयी त्यांनी बोललेलं आहे. एक 8 दिवस झालं मीडियामध्ये एक बातमी येते की आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे, आम्ही जो ॲटम बॉम्ब फेकेन त्यावेळेस सगळं काही असं हे होऊन जाईल. कारण हिरोशिमा आणि नागासाकीवरती ॲटम बॉम्ब पडला होता, ते शहर पूर्ण उद्ध्वस्त झाले. मग इलेक्शन कमिशन वरती यांना ॲटम बॉम्ब टाकायचा होता, ती इलेक्शन कमिशन यांना तशीच उद्ध्वस्त करायची होती. तसं उद्ध्वस्त ॲटम बॉम्बनं ज्या गोष्टी उद्ध्वस्त होता तशाच उद्ध्वस्त करायचा मनसुबा या राहुलचा होता. आता या ठिकाणी मताची चोरी कशी झाली, इलेक्शन कमिशनच चोर आहे, इलेक्शन कमिशन आणि मोदी मिळून यांनी हा सगळा खेळ केलाय. तुम्हाला मी फक्त मित्रांनो 3 प्रश्न विचारणार आहे आणि परत तुम्हाला सांगणार आहे ह्या राहुलची हेकडी देवाभाऊने कसं काढली.
आता हे माझं वैयक्तिक तुम्हाला मी 3 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, जर हे सगळं तथ्य असलं असतं तर लोकसभेला मोदी साहेबांना 2-2 पक्षाचा सहारा का घ्यावा लागला असता? नितीश कुमारांचा, त्यानंतर पासवानचा, त्यानंतर नायडूंचा. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, कर्नाटक, तेलंगणा ज्या ठिकाणी काँग्रेसची जीत होते त्या ठिकाणी वोट चोरी होत नाही का? हे 2 प्रश्न झाले. आणि तिसरा प्रश्न आहे, जर निवडणूक हायजॅक करायची असली असतीच तर भारतामध्ये काँग्रेसचं बी सुद्धा उरलं नसतं. आता काँग्रेस बॅकफुटला जाण्याचे कारण काय आहे? त्यांचं नेतृत्व, त्यांची जी आयडियोलॉजी आहे ते आयडियोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी सध्या काँग्रेस बॅकफुटला जायचं सगळ्यात मोठं कारण आहे. अहो, नेत्यालाच अक्कल नाही, नेत्यालाच आपण काय बोलतो हेच कळत नाही. नेता नेहमी आपलेच तख्तर लख्तर उडवून घेतो. मग अशा नेत्याचा पक्ष कसा पुढे येईल? आता मताची चोरी ना महाराष्ट्रात झाली आहे ना देशात. हे म्हणतात ना, वोट चोरी झाली, वोट चोरी झाली. याची चोरी ना महाराष्ट्रामध्ये झाली ना देशामध्ये झाली. हे देवभाऊ म्हणतात की हे जे झालंय हे चोरी मुळात होऊ शकत नाही. हे चोरी मताची पूर्वी व्हायची. नक्षलवादी लोक, काही टेरर लोक आहेत महाराष्ट्रातले, भारतातील, ते लोक पेट्या गायब करायचे, पेट्याच्या पेट्या बदलायचे. पण ती चोरी आता होत नाही, कारण नक्षलवाद भारतामधून घालवायचे काम ह्या भाजप सरकारने केले आणि हा नक्षलवादाचा बिमोड, त्यांचा कायमचा बंदोबस्त या लोकांनी केलाय. म्हणजे जी भीती होती चोराची, चोरी करायची, ते तशी होती असं नाही. आता व्हीव्हीपॅट विषयी बोलतात. अहो, ज्या मशीनला वायफायच त्या ठिकाणी नाही, ब्लूटूथ डिव्हाइस नाही, वायफाय नाही, ज्या गोष्टीमध्ये इंटरनेटच नाही, ती गोष्ट कशी हॅक होऊ शकेल, हायजॅक होऊ शकेल? त्या व्हीव्हीपॅट मतदान केंद्रामध्ये पहिले वोट घेण्यापूर्वी ते 10 ते 12 वेळेचे चेक होतं पूर्णपणे, मग वोटिंग होते. म्हणजे जे काही आरोप आहेत हे आरोप हे बिनबुडाचे आहेत. ज्याप्रमाणे अरुणाचलमध्ये चीन सैनिक घुसून भारतीय सैन्याला ताणून ताणून मारत आहेत आणि भारताची 2000 स्क्वेअर चौरस किलोमीटर जमीन हे ताब्यात घेतले चिन्ह, हा दावा करणारे राहुल गांधी यांना कोर्टानं हे फटकारलंय. यांची जी काही लायकी आहे ते कोर्टानं दाखवून दिले की असं बोलणारा व्यक्ती हा देशप्रेमी असू शकत नाही, हे कोर्टाने तर सांगितलेच. पण आता मताची चोरी ना महाराष्ट्रात झाली आहे ना हे देशामध्ये झाले. चोरीला गेली आहे ती राहुल गांधीच्या डोक्यातील चिप, त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. जे सडका मेंदू आहे राहुलचा, तो सडका मेंदू चोरी गेलाय. जो उरला सोरलाय तोही करप्ट झालाय. म्हणजे एका वेळेला तरी सांगितलं, सध्या राजकारणामध्ये काय चाललंय, गावागावामध्ये ग्राउंड लेवलला लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोकांनी भाजपला यावेळेस वोट काय केलं, लोकांनी शिंदेंना वोट काय केलं, लोकांनी महायुतीला वोट काय केलं. जर गावागावापर्यंत रिपोर्ट लावत गेलो तर एकच गोष्ट समोर येते, ते म्हणजे ह्या तिन्ही नेत्यांचं झालेलं काम एका वर्षामध्ये. आणि अखंड महाराष्ट्रामध्ये RSSनं कसलेली कंबर, यामुळं जो काही अभूतपूर्व यश हे भाजपला मिळालंय, हे त्याचं कारण ते आहे. आणि याचं हरण्याचं कारण काय? यांच्यामध्ये दमच नाही, हे सगळ्यात मोठं कारण आहे. यांच्यामध्ये दम नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी हे काही दाखवू शकले नाहीत महाराष्ट्रामध्ये. मग हे करतात काय? फक्त सरकारला विरोध करतात. सरकार ज्या योजना आणते त्या योजनेला हे लोक विरोध करतात आणि त्या योजना ही लोकांसाठी उपयोगी असतात आणि त्या योजना लोकांनी डोक्यावर घेतलेल्या असतात, म्हणून लोक यांना मत करत नाही. सिंपल गणित आहे हे, येड्याला सुद्धा कळेल हे असं गणित आहे राजकारणामधलं. मग ही उघड उघड धडधडीत गणित असताना हे छाती बडवू बडवू सांगतात की आता आम्ही लय मोठा बॉम्ब टाकणार आहोत, आम्ही आटोम बॉम्ब टाकणार आहोत निवडणूक आयोगावरती. पण निवडणूक आयोग हे संविधानिक आहे. आपण संविधानिक संस्थेवरती लोकांच्या मनामध्ये चुकीचा गैरसमज पसरवत आहोत
आणि आपण त्या विषयावरती अविश्वास लोकांमध्ये पसरवत आहोत त्या संविधानिक एका संस्थेचा. हा राजद्रोह म्हणून ह्या लोकांना भारताबाहेर काढून टाकलं पाहिजे, यांना अटक केली पाहिजे राजद्रोहाच्या खटल्याखाली. पण या ठिकाणी हे सरकार जे आहे भाजप सरकार, याचा आम्हाला एकच समस्या आहे सरकारच्या विरोधामध्ये. आमचा एकच प्रश्न आहे, एवढ्या लोकांमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवणारा राहुल, त्याला कोर्टही फटकारतो, मग त्यांच्या विरोधामध्ये ह्या संस्था मानहानीचा दावा का करत नाही? देवेंद्र फडणवीसांनी एक मुख्यमंत्री म्हणून एक कर्तव्यशील आणि एका ठिकाणी बसलेला म्हणजे मुख्यमंत्री पदावरील एक नेता म्हणून त्यांनी जे काही विधान केलं होतं हे विधान चुकीचं नाही, बरोबर आहे. त्यांचा मेंदू चोरीला गेलाय, जो उरलाय तोही सडलाय पूर्णपणे. मग ह्या सडक्या मेंदूतून विचार हे सडके येणार, यातून कुठं धर्माविषयी आणि देशाविषयी हितामध्ये विचार येणार, हे महत्वाचं आहे. म्हणजे एकूणच ह्या पप्पू आणि पप्पूचा आटम बॉम्ब याची हवा एका सेकंदामध्ये देवाभवन काढली आहे, एवढं मात्र नक्की आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, राम राम, जय हिंद, वंदे मातरम.